नाकारता येत तुम्ही नाही. म्हणतात की आम्ही विश्वास ठेवणार आहे, मग भाजप विश्वास ठेवण्यासाठी नाहीये का? आता त्यांनी काय विश्वासघात केला म्हणा की त्यांना त्यांची पॉलिसी अशी होती हे मला सांगता येणार नाही, परंतु त्यांच्याकडूनच युती तुटली गेली हे एवढं मात्र निश्चित आहे. असं आहे की तुम्ही कोणी युती तोडली, भाजपच्या कोणत्या नेत्यांनी तोडली का सगळ्यांनीच तोडली? कोण कोण हे जबाबदार? सगळे जॉईंट असतात हो. कोण कोण जबाबदार? कोणी काय बोलायचं कोणी काय बोलायचं हे सगळं ठरवतात ते. आणि ते मग एकाने एका वेळेला बोलायचं, दुसऱ्याने दुसऱ्या वेळेला बोलायचं, तिसऱ्याने तिसऱ्या वेळेला बोलायचं, असं करून मग आम्ही सगळेजण एकत्र बसतो म्हणायचं. मग ते त्यांची बैठक कधी होत असते, परंतु त्या बैठकीमध्ये आणखीन ठरलं नाही असं शेवटला वाक्य फेकायचं. हे सगळं विचित्र होतं, अत्यंत विचित्र होतं. युतीचे विलन कोण आहेत तुमच्या मते, भाजपातले नेते? व्हिलन काय, आता आम्ही इथलच्या स्थानिक नेत्यांच्याच दोषामुळं किंवा त्यांच्या अहमपणामुळं, त्यांच्या अहंकारामुळे ही ती तुटली एवढं निश्चित आहे. पण मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक झाली होती त्यात नेमकं काय ठरलं होतं आणि ते त्या इथल्या नेत्यांना मान्य का झालं नाही? आता मुख्यमंत्री साहेबांतर्फे एक दूत आले होता, त्याच्याकडे जवळपास परवा रात्रीच 3:45 वाजेपर्यंत या सगळ्या बैठका म्हणजे आमचं बोलणं चालू होतं. मुख्यमंत्री साहेबांनी जे काय 1-2 जागाचा हट्ट त्यांचा आमचा होता त्याच्यामध्ये समाधानकारक तोडगाही काढला होता. परंतु सकाळी पुन्हा फक्त तुम्हाला ती मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला जो काही फॉर्म्युला होता त्याच्यावर फक्त तो कागदावर उतरून आमच्याकडे आणायचा होता. परंतु जाणून बुजून, मी मुद्दाम सांगतो, जाणून बुजून युती तुटेल कशी यामुळंच त्यांनी हा सगळा विलंब लावला. नाही ऐकलं, हे स्पष्ट होतंय. नाही, मुख्यमंत्री साहेबांशी माझं स्वतः बोलणं झालं ना. एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री साहेब मुंबईच्या चर्चेमध्ये होते, ठाण्याची काही चर्चा तिकडे चालू होती आणि त्या दोन्ही नेते एका ठिकाणी असल्यानंतर दोन्ही नेत्यांनी माझ्याशी बोलले होते. आणि एवढं सर्व झाल्यानंतर यांच्याकडं का हे असं केलं हेच आताही कळायला मार्ग नाही. एकत्र नाही आलं तर महागात पडेल असं बोलतो. मी दरवेळेला सांगतोय, कसं महागात पडेल? दरवेळेला सांगतोय, युतीमध्ये लढा. आपल्यामध्ये असलेल्या जनतेचं जी काही भावना आहे ती समजून घ्या. त्यांना महायुतीला मतदान करायचंय, परंतु तुम्ही त्यांच्या मताचा अनादर करत असाल तर ते महागातच पडणार. मग आता कोण कुठे जायचं, कुणाला मतदान करायचं या संभ्रमामध्ये तुम्ही आता मतदाराला आणण्याचा प्रयत्न करतायत, परंतु मतदार जो आहे तो जागृत आहे, तो योग्य त्या ठिकाणीच मतदान करेल. हा भाजप बजावणार आहे तुमच्यावर विरोधात, तर आता तुम्ही भाजपची कशी लढत लढणार आणि किती जागांवर लढणार? हे बघा, आता ही लढाई आहे. या लढाईमध्ये जसा प्रतिस्पर्धी वार करेल त्याला त्याच पद्धतीचं उत्तर दिलं जाईल. शक्यतो एकमेकावर चिखलफेक होऊ नये ही आमची भूमिका असेल, परंतु जर आमच्यावर कोणी चिखलफेक करायचा प्रयत्न केला तर त्याच पद्धतीने त्याला उत्तर सुद्धा दिले जाईल. किती जागा लढवणार? आता आम्ही सर्वजण, आमचे प्रमुख नेते बसलेले आहेत, माझे जे सगळे सहकारी आहेत, आम्ही सर्वजण आता एक सर्वांना बोलून त्यांचा फॉर्म भरणे, त्यांना बी फॉर्म देणे याची प्रक्रिया आता एक अर्ध्या तासानंतर सुरू करतोय. तुमची अडचण झाली शेवटच्या दिवशी आता? आणि संजय शिरसाट यांनी आता जे काही वक्तव्य केलंय त्या सगळ्या संदर्भात आपण मंत्री आणि भाजप